नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो भरा नारायण ठाईच वैसोनी करा एक चित्त ठाईच वैसोनी करा एक चित्त
आवडी आनंद आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वथा या विनाशता आणि पैसा धन वाहतसे आन विठोबाची चोपे राही सर्वाहुनी शहामा तुधनी दीपोयते ललती साया सजावे वनांतरा सुते दुधरा नारायण मायुग पेटे कडे विमरत्यम वदम पुंडरिकाय दातो मुनिंद समागत तिष्ठन्त मानंद कन्नम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंग हे नमस्कार ज्ञाता नमो विश्वरूपा विष्णु माय ओ दिव्य सोहळा पाहुणे डोळा ओ दिव्य सोहळा पाहुणे डोळा देह हा पाहुणे माऊली Muka
बरं वाटलं तर काय वाजवलं सगळ्यांनी. नामसन कीर्तन साधन कोई सोपे झडतीला पापे जन्मांतरीचे न लक्की सायास जावे म्हणांतरा सुखी तो भर नारायण. सगळ्यांच्या पाठ्यातला आणि जरी पाठ्यातला नसला तरी परंतु सगळ्यांच्या ऐकण्यातला अभंग आहे. कारण ज्ञानेश्वर बाबांच्या हरिपाठ झाल्यानंतर जो आपण त्या ठिकाणी अभंग घेतो जगद्गुरु तुकोबरायांचा हा आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. हा अभंग एकदम सोपा वाटायला जरी असला तरी परंतु आपल्या जीवनाचं कल्याण करणारा अभंग होऊ शकतो. हा अभंग जर आपण नीट बारकाईने ऐकला आणि खऱ्या अर्थाने जर तो आचरणात आणला तर आपलं मनुष्य जन्म आपण ज्याच्या करता घेतला ते जन्म आपला उद्धार झाल्याशिवाय नक्की राहणार नाही. झाला ह्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय काय सांगतात? नामस्मरण कीर्तन कसं आहे सोपं साधन सांगितलेलं आहे. कलियुगामध्ये अनेक साध्य आहेत त्यातलं सोपं साधन म्हणजे नामस्मरण कीर्तन. हे सोपं साधन आहे. लोक म्हणतील महाराज त्याचा फायदा काय? नाम घेतल्याचा एक फायदा होतो मला त्या जळतील पापी जन्मांतरीची तुमची जन्म जन्मांतराची पाप जळून भस्मसात करण्याचं काम हे नामस्मरण करतं. दुसरे त्यांना सांगतात न लक्की सायास जावे म्हणांतरा मनात जाण्याची गरज नाही, जंगलात जाण्याची गरज नाही. सुखाने आपल्या घरी पांडुरंग परमात्मा येतो. तुकोबरा आम्ही नाव कसं घ्यावं तर तुकाराम महाराज म्हणतात ठाईच विसरून करा एक चित्त. एका जागेवर बसा, ठाईच बसा, घरीच बसा, परंतु तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. ठाईच विसरून करा एक चित्त आणि आवडीने अनंत आळवावा. मग तुकोबरा देवाची नावं तर खूप आहे. कोणतं नाव घ्यावं वारक्यांना आम्ही देवाचं तुकोबरांना विचारलं काही साधकांनी. तर तुकोबराने त्यांनी द्वादश अक्षरी मंत्र सांगितला आपल्याला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकोबराने म्हटले मीच हा मंत्र जपला आणि तू मला तोच मंत्र जपायला सांगतो. यापेक्षा तुकाराम मला दुसरं काहीतरी केलं असेल तुम्ही साधकांनी विचारलं. तुकोबराने म्हणजे याच्यापेक्षा मी दुसरं काहीच केलं नाही, हाच मंत्र मी जप केला. तुम्हाला खरं नसेल वाटत तर वाहत असे अंग विठोबाचे. तुकाराम महाराज प्रत्यक्ष पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतात याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला. तुकाराम महाराज म्हणतात की हे सगळ्यात सोपं साधन आहे आणि जो शहाणा धनी शहाणा मनुष्य तो याचं अनुकरण करेल. चला सेवेकरतांनी बोललेला अभंग विष्णुवंत जगद्गुरु महाराष्ट्र भूषण देवबाजी सुप्रे सर्व वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबरा यांचा अभंग आहे. या तुकोबरांचा अभंग तुकोबरांचा प्रत्येक शब्द मग अनुभवाचे बोले महाराज. त्यांनी प्रथम अनुभव घेतला आणि मग तो जगाला सांगितला पाहिजे. कारण तुकोबरांनी एकही असा अभंग नाही की त्यांना अनुभव आला नाही आणि लोकांना सांगितलं. आता बरेचसे कीर्तनकार बिगर अनुभवाचे बोलतात. मुलं कीर्तन करायला लागले कीर्तन करायचा छंदच घेतलाय पण अनुभव पाहिजे महाराज. हरिपाठ पाठ पाहिजे, कागडा पाठ पाहिजे, त्या ठिकाणी अभंग पाठ पाहिजे. आपण त्या ठिकाणी कीर्तनाचा काही अभ्यास झाला पाहिजे ना. एक वर्षी पहिल्या वर्षी माळ घातली दुसऱ्या वर्षी लागली कीर्तन करायला. कीर्तनाचा अभ्यास नाही मला. तुम्हाला सांगतो कीर्तन कसं असावं हे तुम्हाला सांगेल पुढे जाऊन. परंतु जगद्गुरु तुकाराम महाराज तुकाराम नाव एवढं भारी मला जगद्गुरु तुकाराम महाराजांचं. आजही नुसतं तुकाराम नाव ऐकलं भाई भल्याची धाडी त्यानंतर आज कीर्तनला तुम्हाला वेगळी थोडी पाहायला मिळते. आपण दरवर्षी वेगळे पाहतो. काय म्हणजे काल म्हणजे काय वाजवतो कारण आता कीर्तन पहिला दिवस आहे
आणि पहिलं आपलं काही पहिलं दिवस नाही, पहिलं वर्ष नाही वर्ष, आपलं 37 वर्ष आहे. 3 टप्पे पूर्ण झाले आपल्याला. आता कीर्तनाचे नियम तुम्हाला सांगायची गरज नाही मला. कीर्तनाची गरज नियमाची गरज आम्हाला आहे. आता कीर्तन आम्ही कसं करावं? आम्ही जर सासूच्या गप्पा जर मारल्या तर आज 37 वर्ष आहे. कीर्तन कसं असावं तुम्हाला पुढे जाऊन सांगेल. ते तुकाराम नावाची धास्ती आजही भल्या भल्यांनी घेतली महाराज. आज महाराष्ट्रामध्ये नुसतं तुकाराम मुंडे नाव ऐकलं, भल्या भल्यांची पाया घातली जमीन सरकून जाते. नुसतं दुधाचा व्यापार, 20,000 लिटर दूध एका दिवसात म्हैसी आणि गाया एका दिवसात आटल्या. दूध द्यायचेच बंद झाले भाऊ. तुकाराम मुंडे नावाचं आपल्या ठिकाणी वादळ आलं आणि त्यांनी एका दिवसात 20,000 लिटर दूध गाया द्यायच्या बंद झाल्या. मग गायांना चारा कमी पडला का दुष्काळ पडला. एका दिवसात 20,000 लिटर दूध म्हणजे किती? 8 कोटी रुपयाचं. किती? 8 कोटी रुपयाचं दूध, बोगस दूध आज महाराष्ट्रामध्ये येत होतं आपल्या, आणि आपल्या लेकरांना आपण ते देत होतो. महाराज महिन्याचा जर हिशोब काढला तर 240 कोटी रुपयाची उलाढाल होत होती रक्षण करणाऱ्यांची. 240 कोटी रुपये महिन्याला करणाऱ्यांचे. आपण भारताच्या सीमेवर त्या ठिकाणी लढलो, गोळ्या घेतल्या, आपण हाला पेटा काढल्या, पण महाराष्ट्रामध्ये पहा भ्रष्टाचार किती चाललाय. 240 कोटी रुपये फक्त 5 रुपयात, 5 रुपयात दूध तयार करायचे. फक्त 5 रुपये. 5 रुपयात शॅम्पू, निरमा पावडर आणि त्या ठिकाणी अजून केमिकल वापरून, तेल वगैरे वापरून फक्त 5 रुपयामध्ये 1 लिटर दूध तयार व्हायचं. किती? 5 रुपयामध्ये. हे जर म्हणलं महाराज दुधामध्ये निर्मा सापडणार, निर्मा म्हणजे निर्मा सापडणार दुधामध्ये. कारण निर्मेची जे तुम्ही काय नाही पहिली आपण टीव्हीला रामायण बघायचं, धुळेनाच्या घरी बघायचं. बघ आपण धुळेनाच्या घरी टीव्ही 2-3 असायच्या गावात. तिथे गेलं बघायला काही डुंगरी पोटी होती, डुंगरी पोटी यायची. वॉशिंग पावडर निर्मा, वॉशिंग पावडर निर्मा, दूध हजे सफेदी निर्माचे लाये, वॉशिंग पावडर निर्मा. अशी डुंगरी पोर अशी बोल बोल करायची. आता नाही करत काय नाही सगळं नाही आता ते काय सिद्धवाद. त्या निर्मावाल्यांनी पहिलेच सांगितलं होतं दूध हजी सफेदी निर्माचे लाये. अहो निर्मा पावडर दुधात असतोच हे त्यांनी पहिलेच सांगितलं होतं आपल्याला. आता कळलं आपल्याला. चला आता तुम्हाला सांग जगद्गुरु तुकाराम महाराज यांची धास्ती घेतली. असं हे प्रमाण आपल्याला पाहिजे. तुकाराम महाराज नावाची धास्ती या माणसे घेतल्या तेवढं आहे. ते त्या ठिकाणी सामाजिक त्या ठिकाणी कर्मकांड करणारे, धर्म मार्तंड वैकल्य करणारे त्यांनी धास्ती तुकाराम महाराजची घेतलीच होती. पण यामध्ये सुद्धा धास्ती घ्यावी. येऊन सुद्धा धारावा तुकाराम नावाला. काळ गुलाम सलाम देवानंद महाराज आणि किरण महाराज नाव लक्षात ठेवून तुम्हाला 7 दिवस आपले गेले तरी बाबा कडीला नाना आहेत. नाव नाही माहिती मला. अहो किती महाराज जावळ हे आपले जातीवरचे महाराज आहे. अतुल महाराज चव्हाण
जातीला होते आणि त्यांना महाराष्ट्र शासनाकडून ह्या वर्षी बरेचसे उत्कृष्ट तुतारी वादक म्हणून पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. त्यांना आवर्जून आपल्या गावाला आणलं. कुंजळे सारख्यांची पहिलीच ओळख होती, परंतु आपल्या गावाला त्यांचा योग आला. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण गोरख भाऊ सांगले हे शूटिंग करता गेल्यावर सर्वांना माहिती आहे. आमचे परम मित्र आहेत, आपले वैली महाराज दळवे आहेत त्या ठिकाणी. आणि संगीत क्षेत्रामध्ये वारकरी क्षेत्रामध्ये कळस राखला. आज वारकरी क्षेत्रामध्ये त्यांना कोणा महाराजांना माहित नाही असं नाव नाही ते आपल्या गावचे ओंकार महाराज गेले सुंदर मृदुंगाच्या आणि या ठिकाणी महिला मंडळी थोड्या दोन राहिलेले आहेत. त्या ठिकाणी ब्रह्मकमळ फुलले हरिभक्तपरायण प्रकाश महाराज फुले त्यांच्या मंडळी त्यांनी सांगितलं म्हणले महाराज आम्ही एवढे दिवस घराला पाणी घालतो, मंदिराची स्वच्छता ठेवतो. तर ब्रह्मकमळ मला दिसलं म्हणून तुमचं लगेच सांगितलं विसरून गेला असतं माझं. गेल्यानंतर तुम्ही जाताना ते ब्रह्मकमळ पाहून जा, सगळी फुलं फुललेली पहा. सुंदर असे ब्रह्मकमळ त्यांनी आदत्ता दररोजची देवपूजा प्रकाश महाराज करतात आणि प्रकाश महाराजांनी इतकी स्वच्छता मंदिराची करतात. खरंच त्यांना धन्यवाद देवा. सगळ्यांनी त्यांच्या रथाचा रामभाऊ महाराज फुले सुंदर प्रकारे भाऊसाहेब फुले यांची सिस्टीम, भाऊसाहेब रंगनाथ पवार यांची सुंदर अशी सिस्टीम आहे. सर्वांना एकदम क्लिअर आवाज होते आणि आवाज शिकून रामभाऊ महाराज यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. धन्यवाद. काय सांगत होतो आता मी कीर्तन आता कीर्तनात बसण्यासाठी नियम तुम्हाला माहिती सांगायला. कीर्तनात कोणी पण असं आपण बोलायचं नाही, दुसऱ्याला बोलू द्यायचं नाही. आपण झोपायचं नाही, दुसऱ्याला झोपून द्यायचं नाही. आपण घरी जायचं नाही उठून आणि दुसऱ्याला उठून द्यायचं नाही. हे कीर्तनात तुम्हाला बसण्यासाठी नियम बरोबर करायचं नाही. फक्त विठ्ठल भजन म्हणा. आणि गायकांसाठी नियम आहे. गायकांनी ज्या चालेल त्या गाणी उचलायच्या आणि महाराजांकरता एक नियम आहे. महाराजांनी बोलायचं नाही. महाराजांसाठी नियम महाराजांनी कीर्तनामध्ये 3 गोष्टी सांगायच्या नाही. कोणत्या 3 गोष्टी? कोणताही महाराज असो त्याला जागेवर थांबवायचं तुमच्याकरता ते आलं. महाराजांनी आमच्याकडे 37व वर्ष म्हणायचं. महाराजांनी 3 गोष्टी पाळल्या पाहिजे. महाराष्ट्रात सर्वांनी पाळल्या पाहिजे. कोणत्या 3 गोष्टी? महाराजांनी राजकारणावर कधी बोलू नये. पहिली गोष्ट, राजकारणावर महाराजांनी कधीच बोलायचं नाही. महाराज सर्वांचा असतो, राजकारणावर कधी बोलायचं नाही. 2 नंबर, महाराजांनी जातीपातीवर बोलायचं नाही. लक्षात, कारण यारी यारीला आणतो याती भरते नारी नर. सर्वांना या ठिकाणी अधिकार आहे, जातीपातीवर बोलायचं नाही. आणि तिसरी गोष्ट, महाराजांनी संसाराच्या गप्पा युद्ध आणायच्याच नाही. कारण संसाराच्या गप्पा महाराजांनी लोकांपुढे मारलं. महाराजांपेक्षा प्रपंचामध्ये सगळी 23 मंडळी महाराज, माझ्यापेक्षा कुठली 23 महाराज. आणि तुमच्या समोर प्रपंचाचा गप्पा मारणं म्हणजे भर पावसामध्ये मोठ्या हाकण्यासाठी मोटर चालू करायची कुठे झालं बरणीला. आणि पाऊस पडतो ना धो 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 आणि मोटर चालू करायचं कशासाठी होतो महाराज. कीर्तनामध्ये संसाराच्या गप्पा जर मारल्या महाराजांनी समजायचा अभ्यास करायचा. महाराजांनी कीर्तनात काय सांगायचं? मग काय सांगायचं महाराजांनी? सगुण चरित्रे परम पवित्रे मी पहिले पवित्रे परम पवित्रे सागर वर्णामी सगुणे मनोभाव
परम पवित्रे सादर वर्णावी सजन वृंदे मनोभावे आधी वंदावे संत संगे अंतरंगे नाम बोलावे देवा सन्निध कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे भक्ती प्रेमा विरहित गोष्टी इतरान कराव्या प्रेम भरले वैराग्याच्या युक्ती विवराव्या वैराग्य सांगा ज्ञान सांगा भक्ती सांगा देवाचं सगुण चरित्राचं वर्णन करा कीर्तन करणे हे करायचं सोडून दिलं आणि हे विनोदाची आली आणि काय नाही आई माझी माय सांग अरे तू इथं लोक आता अडाणी राहिलेली नाही 37 वर्ष झाली लोकांना आता कीर्तन ऐकतात म्हणून आणि प्रमाण जर काय आलं तरी ला 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 गंजायचं आपल्याला माहिती नाटक किती झाली नाटक भरपूर झाली एक नाटक होतं ना कापा द्रौपदी वस्त्र आहे आता ते पूर्वी द्रौपदीचं पात्र आहे ना बाहेर घातलेलं नसायचा पुरुषाच्या मध्ये स्त्रीची भूमिका करावी लागायची मग आम्ही कोणत्या ठिकाणी नाटकात भूमिका करायचो स्त्री पात्र भरपूर केली पण त्यामध्ये काय झालं माहितीये का द्रौपदी करायची होती एक सुंदर मुलं वाटलं पावली सरकारचं चित्र बरोबर असं नसतं दिसणार स्त्री पात्र कशी का श्रीपात्र मी करतो बरं का परंतु मला एक नाद आहे म्हणा काय मला पिढीवर लागतात आता पिढीवर बसल्याशिवाय मला स्टेजवर काम करता येत नाही म्हणजे बोल म्हणलं तू असेच असते स्टेजवर उभा ठेवायला आल्यानंतर 2 पिढ्या येतो पण तू नाटक पात्र कर दिलं पात्र रंगी देश झाली सगळं झालं बसल्यापैकी स्टेजवर नाटक रंगात आलं नाटक रंगात आलेल्या 2 पिढ्या खूपच सपट झाला 2 पिढ्या सलग वाढायचा आणि मग स्टेजवर पात्र करायचा सुभाष महाराज माझ्यासमोर त्यांनी एका पिक्चर मध्ये काम केले मला पंजर पिक्चर मध्ये सुभाष महाराजांनी काम केलं त्यांनी नाटक भरपूर केली आणि ती पिढ्या वाढायचे ती द्रौपदी पिढी वाढायची पाठीमागं आणि पुढे स्टेजवर काम करण्याकरता यायचे आता काम करायला आली यांचं काय झालं नाटकाचा पडदा वाढला आणि द्रौपदीने मागं 2 पिढ्या सगळ्याच वाढल्या आणि मग पुढे दूर सोडायच्या पाठीमागं पुढे कसं झालं आता पब्लिक मध्ये समोर आलं कृष्णाचा द्रौपदी संवाद केला कृष्ण म्हणजे बोल द्रौपदी बोल तू का बोलत नाही द्रौपदी माझ्या रुसलीस का द्रौपदी माझ्या रुसलीस का द्रौपदी का बस प्रॉम्प्टिंग मला नाळे बोल पाठवा प्रॉम्प्टिंग करू जमले पुढच्या ऐकू जायला प्रॉम्प्टिंग ठीक आहे बोला ना द्रौपदी तू का बोलत नाहीस अगं तुझ्या करता वस्त्राच्या घडी पुरवल्या तुझ्या करता मी जंगलामध्ये त्या ठिकाणी अन्न घातलं म्हणे मी कोणाला दुरादृष्टीला अन्न घातलं आणि तू माझ्यासाठी बोलत नाही द्रौपदी गप्पच कृष्ण एक गिरीवाला द्रौपदी हातात दाबला द्रौपदी बोल द्रौपदी तोडून भाग दिसतो स्टेजवर पुढे नाटक म्हणून आपल्या लोकांचा दाबाने आणला द्रौपदीने दुरून सोडला तोंडातून पण कृष्ण हुशार होता वा द्रौपदी वा द्रौपदी तुझा जन्म अग्नीतून झालाय अगं तुझा जन्म अग्नीतून झालाय मला आज समजलं अग्नीतून झाली तुझ्या तोंडातून अजून धूर चाललाय लोकांनी टाळ्या वाजवल्या वा 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 नाटक तर जमलं बाबा मात्र पडलं नाही महाराज कशा करता तुमच्या शेवटच्या अंकामध्ये द्रौपदी वस्त्र हरण नाटक होतं ना द्रौपदीला एका किती साधारण सोडायच्या 7 सोडल्या तर 7 आणि त्या दुःशासनाला सांगितलं होतं फक्त 6 सोडायच्या सुखदेव महाराज दुःशासन आला दुःशासन आला पुढे द्रौपदीला वळीतच घेऊन आला वळीत आला त्याला सांगितलं होतं 6 वळ की असं लोक टाळ्या वाजवायची शिट्या वाजवायच्या याला धुरण चढलं याने काय केलं धर साडी कबड याने वाजलंच नाही त्यांनी साड्याच वळल्या नाही वळता शेवटची साडी ओढून घेतली द्रौपदी अंडरपेडे उठते अशी नाटक असतात बघा त्या नाटकाचं काय नाही तुम्हाला काय सांगतो कीर्तन सांगतो कीर्तनाला हे विरोधाचा भाग सोडून द्या तुकाराम नावाची धास्ती येते तुकाराम नावाची अभंगात तुकोबरायांची अभंग एवढे जबरदस्त महाराज एका का अभंगामध्ये प्रत्यक्ष भगवंताला अवतरित करण्याची ताकद होती भगवंताला अवतरित करण्याची ताकद एक दिवस काय झालं ऐका बरं का एक दिवस काय झालं तुकोबराने भांडण आपला एक दिवस घरीच थांबले आणि घरी थांबल्यानंतर त्यांनी काय केलं त्यांना वाटलं अभंगाची क्रमवारी लावून घ्यावी गाथाई म्हणजे कीर्तनचा असं इकडे ठेवलेला होता ना मग त्यांना वाटतं क्रमवारी अभंगाची लावून घ्यावी पानं असायचं तुकोबराने 2 पानं सापडलं ना 2 पानं तुकाराम महाराज सापडलं अभंगाची त्यांनी त्यांच्या बोलायला विचारलं अरे अभंगाची 2 पानं पाहिली का तुम्ही नाही बाबा मी घेतलीच नाही
भागीरथी अगं भागीरथी खाली पण करा. भागीरथी तू माझ्या अभंगाची 2 पानं पाहिली का? 2 पानं बोलली बाबा मी पण नाही पाहिली. मग काशीबाई विचारलं, काशीबाई अगं तू माझी 2 पानं अभंगाची पाहिलीस का? पुढं माझी अभंगाची पानं सापडत नाही. काशीबाई बोलली बाबा मी पण नाही पाहिली. तो पोरांच्या पत्नी आपण आल्या, त्यांचं नाव काय? त्यांना तू पोरं आवडीने म्हणायचे. काय म्हणायचे? आवडी म्हणायचे. आवडी प्रत्येकाची काही ना काही फॅशन असते घरामध्ये. बायकोला हाक मारताना म्हणायचे आवडे माझी अभंगाची 2 पानं सापडत नाही, पाहिलीस का? प्रत्येक पोराने म्हणले नाही ना अभंगाची पानं. माझ्या कमरेला फसून ठेवल्या. तू पोरांची 2 अभंगाची पानं अशी कमरेला फसून ठेवलेली. आवले तुला कशाला लागतात ती पानं? पोराने हसले आणि म्हणाले तुम्ही अक्षरशत्रू, तुम्हाला लिहिता वाचता येत नाही, अभंगाची पानं माझी कशा करता घेतली आपण? त्या ठिकाणी खरपूर लिहिता वाचताच येत नाही आवलीला. पण आवलीच्या माझ्यापेक्षा जास्त पाठ आहे. पाठ करती कशी पाठ करती कळलं नाही. पण आवली 2 पानं अशी अभंगाची फसून ठेवली. म्हणजे आवली तुला कशाला पान लागतात की कशाला घेतली? आणि अहो म्हणजे तुम्ही भजन म्हणण्याकरता, अभंग लिहिण्याकरता भांडरा डोंगरावर जाता, भांगिरीवर जाता, वर्ग डोंगरावर जाता. मी एकटीच घरी असते आणि एकटी घरी असल्यामुळे काय होतं, मला विहिरी गावावर पाणी आणण्याकरता जावं लागतं. मला पोहता येत नाही. विहिरी गावावर मी जर पाण्याला गेले आणि जर मी विहिरीत चुकून पडले तर मला कोण वाचवी? म्हणजे या अभंगाची पानं तुमची मला वाचवतील. कारण मला माहिती आहे, मला फक्त माहिती आहे या तुमच्या अभंगाने दगडाला सुद्धा बुडून नेणार आहे. दगडाला बुडून नेणार तर मला कसे बुडून येतील? म्हणून मी पानं ही या ठिकाणी कमरेला फसली. जळी पत्नी म्हणल्या तुमच्या अभंगाने दगडाला बुडून घ्यायचे. 13 दिवस गाथा पाण्यामध्ये होत्या. नुसते गाथाच नव्हत्या मला, दगड बांधली होती त्याला. दगडा सकट टाकून दिलं होतं पण दगडाला घेऊन टाकलं मला. जरी दगडा सेट वया का गेला ह्या जशा तरंगाव पाण्यामध्ये त्याप्रमाणे गाथा पाण्यावर तरंगत राहिल्या. तुकोऱ्यांना हसू आलं. म्हणजे प्रत्येक आजचा जो अभंग निवडलेला आहे ना मला, तो अभंग सुद्धा असा नाही आपल्याला तारणार आहे. त्या ठिकाणी आपण जर देवाचं नामस्मरण केलं तर भगवंत काय करणार आहे? आपली सर्व पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज
तो कोरा म्हणतात की नलक्की सायास जावे मनांतरा सुखे तू घराणार त्या ठिकाणी नामच कीर्तन साधन पै सोपे कीर्तनाचे प्रकार सांगतो. पहिले शब्द काय वापरला नाम संकीर्तन. आपण येते का आपल्या एका शब्द अभ्यास कुठलं कीर्तन आपल्या करायचे नाम संकीर्तन. नाम संकीर्तन म्हणजे काय तर सततम कीर्तयंतमा एकंदर शत्रू होता नमस्त सिंतमा भक्त्या नित्य युक्त असते सतत भगवंताचं नामस्मरण त्यालाच कीर्तन म्हणायचं. कीर्तन म्हणजे कंबर बांधणं फेटा बांधणं जॅकेट घालणं कीर्तन घ्या नाही म्हणते मला फक्त व्याख्यान म्हणा तुम्हाला त्या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न आहे व्याख्यान होईल. पण कीर्तन तुम्ही स्वतः करू शकता. प्रत्येकानं देवाचं नामस्मरण केलं म्हणजेच ती कीर्तन झालं. नाम कीर्तन कीर्तनाचे प्रकार सांगतो. त्या ठिकाणी कीर्तनाचे प्रकार 6 पडतात पाहणार. पण स्वरूप कीर्तन गुण कीर्तन लीला कीर्तन संत कीर्तन धर्म कीर्तन आणि नामसन कीर्तन हे कीर्तनाचे 6 प्रकार तुम्हाला सांगून झाले. लक्षात होता का नाही होता काय माहिती आणि तुम्ही लक्षात होत नाही बरे म्हणलं कारण आमचं भांडवलच ते मला तुम्ही लक्षात ठेवू नये आणि आम्ही सांगत राहू तेच स्वरूप कीर्तन गुण कीर्तन लीला कीर्तन संत कीर्तन धर्म कीर्तन आणि नामसन कीर्तन. प्रत्येक कीर्तन पटपट सांगतो. स्वरूप कीर्तनामध्ये काय सांगितलं जातं भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं जातं. कारण राजस सुकुमार मदनाचा पुत्र राजस सुकुमार किंवा रूप पाहता लोचने सुख झाले व साधने सुंदर ती द्या उभे देवरी रूप सावरे भगवंताच्या गुणाचं वर्णन करणं त्या कीर्तनामध्ये. गुण कोणते भगवंताचे ऐका यशस्वी अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण वरवसती जे मनोने गाव भगवंत भगवंताच्या गुणांचं वर्णन त्या कीर्तनात केलं जातं. त्या गुण कीर्तन म्हणायचं. लीला कीर्तन भगवंताने रामताना ज्या लीला केल्या गोकुळात असताना भगवंताने गोकुळात 11 वर्ष गोकुळामध्ये राहिले 100 वर्ष 14 वर्ष मथुरेत राहिले आणि 100 वर्ष द्वारकेत राहिले असे 125 वर्ष भगवान श्रीकृष्ण राहिले. भगवान श्रीकृष्णाने गोकुळात असताना ज्या काही लीला केल्या ते लीलांचे वर्णन म्हणजे लीला कीर्तन. ते काळाच्या कीर्तनामध्ये आपल्याला ऐकायला भेटतं पा कळवे तळ हात डाव्या गुडघ्याला रंगाने संत कीर्तनामध्ये काय सांगितलं जातं संतांचं वर्णन केलं जातं. संतांनी काय केलं संतांचे पायी हा माझा विश्वास किंवा त्याची संत ज्यांचा हे तुम्ही खाली संतांच्या ज्या ठिकाणी वर्णन केलं जातं त्या अभंगाचं वर्णन संतांचं वर्णन ज्या कीर्तनात केलं जातं त्याला संत कीर्तन म्हणतात. आता धर्म कीर्तन कशाला म्हणायचं एक वडील जे करती त्या नाम धर्म ठेवती येत ती अनुसरती सामान्य सकळ आपले वाडीवरील जे स्वभाव आहे ना त्याप्रमाणे मुलांनी वागायचं म्हणजे झालं त्या ठिकाणी धर्म कीर्तन. आपलं वडील काय करीत होतं तसं आपण करायचं याला धर्म कीर्तन म्हणतात. आता आपल्या वडिलांकडे जर मागं पाहिलं तर वडिलांनी जर समजा घेत असते आपण घ्यायचं नाही मला कारण वडिलांनी चांगले गुण घ्यायचे वडिलांच्या
धर्मकीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगावं, धर्मवीर संभाजी महाराज सांगावं. 350 वर्षापूर्वी आपला भारत देश गुलामीने पछाडला होता. गुलामगिरीची त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रावर अंधकार पसरला होता. आणि त्या गुलामगिरीच्या अंधकारामध्ये आपली भूमी कणत होती. त्या ठिकाणी घराणं करत होती. त्या ठिकाणी बाराही त्या ठिकाणी आगोष्टी करणं घालावा. त्याप्रमाणे आपली पृथ्वी कणत होती, ओळख होती, घराणं जात होती. जणू काय आपल्या महाराष्ट्रावर काळा दिवस पसरला होता. संत सज्जनांचे टाळ मृदुंग या ठिकाणी नियतीच्या अदृश्य शक्तीला आवाहन करत होते. या संत सज्जनांचे टाळ मृदुंग नियतीच्या अदृश्य शक्तीला आवाहन करत होते. आणि असा दिवस उमटला. मुजेटा महाराज भीमाशंकरच्या जातात आणि नाणेघाटाच्या बंधामध्ये किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मला पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला, पुत्र शहाजी राजांना झाला, पुत्र जिजाऊंना झाला आणि सर्वत्र आनंदी आनंद झाला. मला छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! शिवनेरीवर शिवजन्मला, शिवनेरीवर ते म्हणतात महाराज नामसंकीर्तन या छत्रपती शिवाजी महाराजांचं काय. तुम्हाला हेच सांगतो महाराज,
बघितलेल्या हिंदुस्थानातील मंदिर असतील, सर्व मंदिराचे कळस आहेत ना, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं ऐकणार. आज आपल्या कपाळावरच्या कुंकू आहे ना, धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रचारामध्ये महाराज. आज छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज झालेच नसते, ते विलास महाराज झालेच नसते. विलास भाई असते, विलास भाई ओंकार भाई, ओम भाई तानाजी भाई, ओम भाई काय सांगतो सर? आपण काय स्वरूप कीर्तन, गुरु कीर्तन, लीला कीर्तन, संत कीर्तन, धर्म कीर्तन, नामस्कीर्तन. आता नामस्कीर्तन म्हणजे काय? नामकीर्तन म्हणजे काय? आपण भगवंताचं नामस्मरण करू. नामसंकीर्तन तर कलियुगामध्ये तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? फक्त नाम घ्या. कलियुगामध्ये करावे कीर्तन, आणि कीर्तनाने काय होतं? तुम्ही नारायण देवी होते, त्यामुळे नारायणाची आपल्या भेट होते. नामस्कीर्तन कसं आहे? हे सोपं साधन सांगते आहे. प्रत्येक युगामध्ये साधन वेगळं होतं. कृतयुगात वेगळं होतं, त्रेतायुगात वेगळं होतं, द्वापार युगात वेगळं होतं, आणि कलियुगात साधन वेगळं आहे. आपण कृतयुगात जर गेलो तर कृतयुगाप्रमाणे आता आपण त्या ठिकाणी कृती ध्यायतो विष्णू, त्रेताये यजतो मुखे, द्वापारे परिचर्या, कलोद धारी कीर्तनात सांगितलं. द्वापार कृतयुगाप्रमाणे आपण ध्यान धारणा करू शकत नाही. राम अवतारामध्ये यज्ञ चालायचे, त्याप्रमाणे आपण आता यज्ञ करू शकत नाही. आपण घरामध्ये यज्ञ करतो, तर ती यज्ञ त्याला म्हणत नाही. ते यज्ञ करतात तुपाची झाड हातीच्या सोडले, त्याला भूमी पैसे लागते, गो आटे झालेले नाही पाहिजे महाराज, आणि त्याला म्हणतात यज्ञ. आणि ती यज्ञ राम अवतारात चालायचे, आणि ते आता आपण यज्ञ करू शकत नाही. आता कृष्ण द्वापार युगामध्ये द्वापारी परिचय, द्वापार युगामध्ये पूजा अर्चा केल्याने देव प्रसन्न व्हायचे. आणि सत्यनारायण पूजा करतो, दरवर्षी सत्यनारायण करतो. किडक्या सुपाऱ्या, किडके बदाम, खारी दुकानदाराला सांगतातच तसे महाराज. काय कशा करतात? पूजा करता लागते महाराज. दुकानदार पूजा करतात, ज्या पूजा करतात दुकानदाराला माहिती असतं. पूजा करता म्हणलं किडके द्यायचं, सुपारी किडक्या, त्या ठिकाणी हळकुडी किडकी, मग पूजा लागते. शुभोपचार पूजा म्हणतात त्याला. आपल्याकडे एक घेते, आपण पूजा व्यवस्थित करू शकत नाही, तुम्हाला सांगतो. आणि त्या काही युगात किती पूजा केली तर भगवंत प्रसन्न व्हायचे. पण आता ह्या युगामध्ये आपण काय करावं? आता काय केलं पाहिजे? ते पुण्य आपल्याला भेटलं पाहिजे. कृतयुगात ध्यान धारणेचे पुण्य भेटतं, तेच पुण्य आपल्याला नामस्मरणाने भेटतं. या ठिकाणी जे पुण्य भेटत होतं तेच आपल्याला पुण्य आता नामस्मरणाने भेटते महाराज. आपल्याला पूजेने जे पुण्य भेटायचं द्वापार युगात, तेच पुण्य आता कलियुगामध्ये फक्त नाम घेतलं निमित्त महाराज. आणि नाम कसं आहे? एकदम सोपं साधन आहे. ते म्हणतात महाराज काय सांगितलं? सोपं सांगितलं तर आवड सांग, सोपं सांगितलं कुठं नाही महाराज. हे माळ घालायला दोन रवी महाराजांनी माळ घातली. आमचे रामबाजी मामांचे आमचे आई साहेब आहेत ना, त्यांनी माळ घातली. पण त्यांना म्हणलं माळ घालताना काय करा? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा. 2-4 शिष्य झाले. म्हणलं ना काय माझा अधिकार नाही एवढा, पण तू घातली माळ माझ्याकडून. माळ टिकवा फक्त, मी काही करू घेत नाही, काय नाही. भगवंताची कृपा माझ्यावर, फक्त तुम्ही तुमची माळ राहू द्या. अशा प्रकारे बरं भाऊच्या मुलाला माळ घातली, त्यांच्या बाच्यालाही माळ घातली. आणि म्हणलं माळ घातल्यानंतर काय द्यायचं असतं मला उघडा म्हणतो सांगायचं असतं. ज्यामध्ये ते नाशिकला जायचं, नाशिकचा भाऊ काय नाव त्याचं खरं. मग ते खराब सारखं काम नाही करायचं मला. ते खराबाचा मंत्र घ्यायला बरीच माणसं जायची तिकडे. त्या खराबाचा मंत्र घेऊन फार वाटलं झालं मला. आपलं वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही मला. गीता भागवत सारखा ग्रंथ नाही, परंतु आपला मंत्र कोणता आहे? रामकृष्ण हरी. तू काय मंत्र घ्या? रामकृष्ण हरी. लोक म्हणतात काय मला साधं सांगितलं, तुला साधं एकदम सोपं सांगितलं. अहो साधन सोपं झाले असतं. रामकृष्ण हरी मंत्र आहे ना, तो कलियुगामध्ये आपला उद्धार करणारा आहे. आपल्याला नेमकं सोपं कळत नाही. आपल्याला अवघड सांगितलं म्हणून समजतं. काय सोपं साधन आहे. सोपं साधनामध्ये त्याच्यामध्ये सोप्यामध्ये आता आपल्या माणसाचं झालं काय बरं शिकण्याचे का? एक तर माणसाला काय पाहिजे? गोष्ट पाहिजे सोपी, त्यातून पाहिजे त्या ठिकाणी नित्य टिकणारी पाहिजे, काय टिकणारी पाहिजे. आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी फुकटही पाहिजे. असं झाली महाराज माणसांचं. आता नोकरी पाहिजे सरकारी, आणि आपली मुलं गेली पाहिजे इंग्लिश मिडियमला. आपल्या शाळेतली आपली मुलं आज 15 वर्ष आलेली आहेत. आपल्या गावामध्ये शाळेत मुलं कमी पडायला सरपंच, मुलं कमी, हायस्कूलला मुलं कमी पडायला लागली. खऱ्या अर्थानं त्या खुर्चीवर बसल्या त्यालाच अधिकारी. आपली मुलं शिरूरला काढून द्यायची, आपण खुर्ची घेऊन बसायची. हा बाहेर गावात
तर बघा, परंतु तुम्ही गावात राहता, गावात राहून झाडं फडकायला जाता, झाडं पडवता ते खुर्ची जाऊन बघतात आणि त्यांची मुलं शाळेत हॉटेलला चादर सुद्धा वाचरायला माझं त्याच्याकडून पटत नाही. ते एक सांगतो असं माझं मला कवी सांगतो मला माझं त्याच्याकडे पटणार नाही आणि मी जातो खरं सांगायला आणि खरं नंतर चालत काही काहीच नसतं मला फक्त आपल्या गावाचा विकास व्हावा चांगलं व्हावा हीच भावना असते माझ्या मागचं. त्याच्यामुळे माझं धोरण काहीच नसतं. आपल्या गावात दिंडी सुद्धा चांगली नाही मला त्याच्यावरचं धोरण काहीच नव्हतं का मला मिळत म्हणत तसं नाही. त्यांचे एक मोबाईल क्लिप पाहिजे सुंदर होती बा. ते म्हणजे माझ्याकडे 2 गडी कामाला होते का अनुमानित होतो. ते 2 गडी माझ्याकडे कामाला होते. ते 2 गडी म्हणजे ते खायचे आणि काम त्याला पैसे द्यायची गरज होती. पैसा त्यांना कळतच नव्हता. त्याला कामात ठेवलेलं. एक दिवस सरपंचाला मीटिंग आवडतं त्या ठिकाणी जो मोठं होतं त्यांना वाटलं आपल्याला आवड बनवायची म्हणून त्या ठिकाणी एक बाबळ होते रामटाके रानामध्ये ते तोडून ठेवली परंतु सगळीकडून पिकं होती बरं का. आम्हाला सांगा तुमच्याकडे थोडं राजकारणी करतात पिकं होती सगळीकडून पिकं होती काय होती सगळीकडून पिकं होती शेतात. आणि म्हणजे आता काय करायचं कसं न्यायचं बघ एक ती बाबळ होती रामटाकीची भली होती बाबळ थोड कशी आणायची ट्रॅक्टर नाही ना तर तिथं गाडी यायला आणि आणायची कोणी म्हणजे काढून होतो तुम्हाला समजून काढणार ते आपल्या रानात एक रामटाकीचे लाकूड ठेवले मग ते घेऊन येतात घेऊन आम्ही टाकत होती निवारती जमता टाकतील होते आपल्यापेक्षा भरपूर होती आणि मग तीच गेलं गावात. म्हणजे मी आता सरपंच मी गावात जातो आणि माझं काम करतो ग्रामपंचायतमध्ये तुम्ही सुताराच्या इथं आणून तिला लाकूड टाका सांगितलं ना म्हणजे ठीक आहे. ते रानात गेले आणि सरपंच आपलं काम आटपून सुताराला गेले. सुताराला म्हणजे आमचे गडे आले का तुमच्याकडे म्हणजे नाही बोलाय तुमच्याकडे त्यांना म्हणजे रामकाठचं लाकूड तोडून आणायला सांगितलं होतं की तुमच्याकडे आले नाही का आणि म्हणजे जो कुठे निघाले होते त्यांना काम सांगितलं परंतु सांगायचं विसरून गेले सुताराची जाणताना रानात तरी बघायला जाऊन सरपंच रानात बघायला गेले. रानात पाहतात तर कानून फतून लाकूड खांद्यात घेतले तो खांद्यात फोन करायचं दोघं धामाधाम झालेला. अरे तुला उभं नव्हतं सांगितले हो ते लाकूड घेऊन स्वतःची टाकाय सांगितले तुम्ही दुपार झाली पण तुम्ही उन्हात खांद्यावर लाकूड घेऊन येडी का काय तुम्ही येडीचे मला तुम्ही देवाने बुद्धी दिली असते तुम्ही मार घेता तरी काय सांगायला अरे म्हणजे खांद्यावर का घेऊन चला ना अहो सरपंच साहेब म्हणजे काय करा म्हणजे आम्हाला चालताची एक पाऊल पुढे टाकते ना तर पाऊल टाकते ना खांद्यावर घेतले पाऊल का टाकते ना म्हणून त्यांच्याकडे पाहिलं दोघांकडे गेले तो तिकडे गेलेलं आणि याचं तिकडे गेलेलं आणि तो काटू चालायचा हायवे चालायचा. आता मला सांगायला लाकूड दिवसभर नाही किती 8 दिवस जर थांबले उभं राहून ते लाकूड घरी जाईल का सरपंच मोठे आले आणि दोघांची तोंड एका दिशेला करा म्हणजे तुम्हाला चालते मग त्याला ठरवलं दोघांची तोंड एका दिशेला केली सरपंच चांगलं ना म्हणले आणि म्हणजे एका दिशेला तोंड करून चालला म्हणून तुम्हाला चालतंय. गावामध्ये सुद्धा असंच पाहिजे मला गावामध्ये एकाचं तोंड इकडं आणि एकाचं तोंड इकडं चांगला विकास गावचा चांगल्या कामाला आली असतात सरपंच रस्ता चालला ना तुम्ही रस्ता घ्यायचा माझ्या बांधितले रस्त्याला किती अडचणी आपल्या गावात रस्ते होते गावात चांगले रस्ते एवढं काय फरक पडतो बाबा मी आमच्या कंपाऊंड आतमध्ये घेतलं काय होत नाही मला थोडे नाही काही फरक पडत नाही आपल्या गावाचा विकास काम होतो तोड विकास असला ना गावचा विकासच थांबला मला भावकीतली 4 माणसं कधीच एकत्र येत नाही भावकीतली आज बरीच आली आमची आमची पॉवर मंडळी करत आली भावकीतली तुम्हाला सांगतो काका भावकीतली एका दिशेने कधीच चलत नाही एका दिशेने जर चालायचं झालं ना बदल एका दिशेने जर चालायचं म्हटलं तर 5 वाट्याचा खाण्यावर लागतो मग ते रामनाम खाली जातात तशी सगळंच भावकीतली एका दिशेने कधीच चालणार नाही. गावचा विकास करायचा ना कसा करा सर्वांनी एक दिशेने विकास करा एक पक्ष गावात भरती असू द्या किती असू द्या परंतु गावचा विकास जर व्हायचा असेल तर एक दिशा असावी. मला काय सांगत होतो कीर्तन नामकीर्तन सोपं साधन सांगितलं आणि नामस्मृताचा एवढा फायदा आहे तुम्हाला सांगतो की जन्मजन्मांतराची पाप जळून जातात महाराज. नुसतं पाप नाही एक पाप नाही जात अनेक जन्मातली आपली पापी असते ती निघून जातात.
आज तीर्थाने गेलं तीर्थ जर केलं तर आपलं फक्त तीर्थाने अंग धुवून निघतं एखादं पाप आहे पण सगळी पापं घालण्याची तीर्थाची ताकद नाही मला याची सगळी पापं घालण्याची ताकद नाही पण सगळी पापं जर घालण्याची असतील तर त्या ठिकाणी नामच येतं आता देवाचं नाम घेतल्यानंतर पाप जळून जातात याच्याकरता नाम सोपं आहे आपल्याला मला सांगितलं मला आपल्याला फुकट पाहिजे आपल्याला विकत नको आपल्याला सोपं पाहिजे नित्य टिकणारही पाहिजे आणि गोडही पाहिजे असं आहे का असं आहे का जगामध्ये असं आहे का जगामध्ये असं जगामध्ये काय आहे का सोपं आहे गोड आहे त्या ठिकाणी फुकटही आहे अशी कोणती गोष्ट आहे मला लिंबुड्या आपल्या लिंबाला मारण्याचे लिंबुडे फुकटही आहे ठीक आहे फुकट आहे गोड आहे का वाक्यांना भाऊ गोड आहे का लिंबुड्या फुकट आहे गोड आहे का नाही मोडायची मत कशी मोडायची मत बरेचसे गोड आहे गोड आहे पण फुकट आहे का काढायचं मग काही तर माहिती कोणाचा का मारा शंकराप्पा आहे शंकराप्पा आमच्या दीपावून मोड असं कोणी म्हणत म्हणून काही गोष्टी गोड आहे फुकट पण एक गोष्ट अशी म्हणा त्या ठिकाणी फुकटही आहे गोडही आहे नित्य टिकणारी आहे आणि कोणते असं कोणती गोष्ट आहे फुकट गोष्ट आहे तुम्हाला नाम फुकाचे 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 म्हणा नाम फुकाचे 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 नाम फुकाचे फुकाचे नाम कसं गोड आहे फुकट आहे आणि मग ते नाम घेतलं काय होतं जळतील पापे जन्म पाप जळून जातात ते म्हणतात पाप कसे जळतात गोवा पाप कसे जळतात गवत येतो आता पाऊस पडला तर नाही मारलं ना असं गवत होतं मार आता आपल्या जमाना करता डोंगरावर जर गवत जर आपल्याला कापून घ्यायचं म्हणलं तर बघू शकतो पूर्वी बसला चालणार आणायचे आणि साठवूनच ठेवायचे आता गवत उगण्याकरता त्याला पाऊस पडला पाहिजे पाऊस पडल्यानंतर त्या ठिकाणी गवत जनावर चरले नाही पाहिजे मग तो डोंगर राखला पाहिजे मग तो कापून आणला पाहिजे त्याच्या पेंढ्या बांधल्या पाहिजे ते वाळला पाहिजे वाळल्यानंतर त्याची गंज लावली पाहिजे बरोबर की नाही बरोबर ना आणि मग ती गंज लावली त्याला किती वेळ गेला जवळजवळ 5 ते 6 महिन्याचा वेळ गेला 5 ते 6 महिन्यामध्ये आपण त्याची वळे लावून ठेवली आता मला सांगा पेटून द्यायची एखाद्याला काही पोटात दुखलं लेस गवत साठून ठेवले म्हशी करता गवत लेस साचून ठेवले साचून ठेवले आमच्या आणि वेळ पिटून द्यायची आता पिटून देण्याकरता किती काड्याच्या पेट्या लागतील किती काड्याच्या पेट्या लागतील उत्तर द्या एक काड्याची पेटी एकच काढी एका काढी कुस्ती त्रोड आणली वेळ समरस झाले कैसे नामे केले
आपल्याला पाहतो माहिती का? आणि मला सांगितलं गायच्या पुढे 1 मिनिट जायचं नाही. घड्याळ असणार हे नुसतंच पळते. अजून 5 टक्के झालं नाही घड्याळ असं पळून पळून करत लागले. तिकडून तानाजी मला सारखी घड्याळाचं बघून येतात तुम्ही. आपल्याकडे पाठ घालवण्यासाठी काय आहे महाराज? आपल्याकडे पाठ घालवण्यासाठी काय आहे? काय आपल्याकडे काय आहे पाठ घालवण्यासाठी? आपल्याकडे धन आहे धन. काय तुमच्याकडे काय आहे? मी सांगतो माझ्याकडे काय आहे. आपल्याकडे काय आहे? पैसा आहे कसे. आपल्याकडे अजून काय घ्यायचं आहे? बायको आहे बायको. आपल्याकडे काय पोर आहे पोर. आपल्याकडे काय सत्ता आहे सत्ता. मात्र ठेव घेतो बंधू सोयरे पिशू सर्व मी त्यावे जाणून शरणरी का दिवस मन दारात उचल ठेव. हे आपल्याकडे एवढंच आहे. याच्यापेक्षा आपल्याकडे दुसऱ्या चौथी गोष्ट 5वी गोष्ट आपल्याकडे धन आहे बायको आहे पोरं आहे आणि समाज आपल्या माग आहे. याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही आपल्याकडे पाप घालवण्यासाठी. आणि याच्यामुळे पाप जात नाही याच्यामुळे अजून पाप वाढतं. मग पाप जाण्याकरता आपल्याकडे हे काही गोष्टी ह्या गोष्टी लौकिक गोष्टी आहेत. अलौकिक काय आपल्याकडे अलौकिक गोष्टी जगामध्ये फक्त 3 गोष्टी आहेत अलौकिक. कोणत्या अलौकिक कोणत्या? एक देव अलौकिक आहे, दुसरं संत अलौकिक आहे आणि तिसरं नाम अलौकिक आहे. जगामध्ये याच्यापेक्षा अलौकिक चौथी गोष्ट नाही. याच्याकरता काही लिंग शासन नाही, याच्याकरता परिशासन नाही. देव संत आणि नाम हे अलौकिक आहे. याच्याकरता निकष काय आहे महाराज? आता सोने समजा मला एक अंगठी सापडली. अंगठी बरं अंगठी सापडली मला सोन्याची मला सोन्यात कळत नाही. कोणी खोटे राहतं की मी दुष्परच ठिकाणी होती. मला सोने बँक टॅक्स मधला फरक कळत नाही. मला अंगठी सापडली आणि वय दिवस सापडली अंगठी ना अंगठी ना सोनावर खात्यात थोडी लागला. मी ते कडे गेली आणि सोनावर तिथे पेपर वाचित बसला होता असा. ते काउंटर होतं काचचं. त्या काचेच्या काउंटरवर अशी अंगठी काढली आणि त्याच्यापुढे टाकली. म्हणजे सोनर बाबा म्हणले दादा म्हणले अंगठी खरी का खोटी सांगा. ती तिकडे पेपर वाचित बसली होतं तिकडे तोंड करून. मला म्हणलं खोटी घेऊन जा म्हणले. त्यांनी तू घेतली नाही काहीच नाही. न्यूज तिकडे काउंटरवर ठेवली. काउंटरवर ठेवल्या की मला खोटी घेऊन जा. अहो म्हणलं तुम्ही पाहिली नाही. अहो मी म्हणतो मी खोटी घरी डोकं चालवलं नाही. कसं काय खोटी बा? सोन्याकरता 4 निकष यथा शोधनम चतुर्भी परीक्षते निदर्शनम छेदनम ताडनम दौत्य. हे सोनाला परीक्षा आहे. मला सोनं घेऊन गेलो ना ते घासून बघत निदर्शनम छेदनम ताडनम आणि दौत्य. मी टाकून पाहते खरं आहे का खोटे. आता मी टाकलं आवाज झाला त्याला कळलंय पदा पाजलं हे सोनं नाहीच. तसं माणसाच्या सुद्धा 4 परीक्षा आहे. मला 4 परीक्षा. माणूस चांगल्या कशावर ओळखायचा यथा चतुर्भी पुरुषम परिशिकते. काय कोणत्या परीक्षा आहे? त्यागेन शिलेने गुणेने कर्मणा. या 4 गोष्टी पाहिजे माणसाला. कोणत्या? त्या माणसाच्या जीवनामध्ये काही त्याग आहे का? गावाकडे काही त्याग केलाय का? स्वतःचे पेट्रोल घालून जाऊन पुण्याहून इथे आपल्याहून करून गावाकडे काही घसका खाल्लेत का? गावाकडे काही कामं केलीत का? काही जीवनामध्ये त्याग केलाय तर त्याच्या सुख दुःखामध्ये स्वतःची कामं सोडून हजर आहे. हे कार्यकर्ते म्हणजे आपल्या गावात त्याग जीवनात काय नाही. स्वतःची कामं आम्ही महाराज फिरतो धोकट फिरत नाही. 10,000 15,000 20,000 50,000 51,000 मिळले तर घर सोडतो. महाराज पाकिट किती आहे? महाराज पिढ्यात किती आहे? धोकट नाही. पण खराब त्याग तुमचा आहे. खऱ्या तुम्ही राजकीय म्हणजे घरी गावाकडे त्याग करता तुम्ही. बिगर पाकिटाचं तुम्ही त्या सुखदुःखात सहभाग त्या शिलेन त्याचं स्टील कसं आहे? स्टील म्हणजे काय? त्याचं आचरण कसं आहे? त्याचं आचरण चांगलं नसलं की चांगले असं बापू. स्टील कसं आहे माणसाचं? स्टीलाला बोलतोय माणसाला 8 घासणार 2 आबोध कमी असल्यानंतर चाललेलं 2 आबोध कमी पाठ असू द्या पण माणसं चारित्र्य चांगलं पाहिजे. चारित्र्य चांगलं असतं ना तर जगाच्या पाठीवर चारित्र्य चांगलं पाहिजे. गुण चांगले पाहिजे माणसाला. आता आपल्याकडे गुणच कोणते? हेसकळाला माणसाला गुण आहे का? अवगुण आहे? हेसकळाला पाहिजे माणसाला गुण आपल्याकडे चांगले पाहिजे. त्या दृष्टीने गुन्हे कर्म ना त्या चांगलं कर्म पाहिजे माणसाचं करणार. कर्म जर चांगलं असेल तर 4 माणसं आपल्या जवळ येतात. आणि कर्म जर वाईट असेल ना कुत्र जवळ यायचं नाही. प्रत्येकाला फोन करून सांगतो तुम्हाला माझ्या कीर्तनाला या. काय लोक म्हणते बरं शेती पाहिलं 7 वाजता सण ठरली मला आणि त्या कीर्तनाचं सोनं करायचं म्हटलं
मी प्रत्येकाला फोन करून सांगितलं, म्हणलं माझं कीर्तन आहे तो पण माझ्या समोर दिसलं. वा वा वा, दसरा आपल्याचं माझ्या खूप प्रेम म्हणून खांद्याचं खूप प्रेम, माझ्या खूप प्रेम. सर्वांना फोन केले, सर्वजण हजर आहे. म्हणजे आपल्या प्रेम कळतं मला. आता एकदा भजन करा म्हणजे तुम्हाला प्रेम
असंच एकदा नाही दिला पुरस्कार वाटत सफरचंदाचा हारपण बाजूला ठेवा काढून पहिलंच तरी वाकून गेलंय आणि तिथे घातलं तर हातात पान वाकून टाकलं अनंत हे रूप अनंत ही माया विटेवरी दिसे माझा विठुराया चंदनाचा टिळा सावळी काया ब्रह्मांडाचा पाया माझा विठुराया चालला भगवान शंकराचा कळंकर परिवारांनी या ठिकाणी भव्य असं शंकराचं मंदिर या ठिकाणी उभारले आणि त्याचे या ठिकाणी 2 लाख खर्च करून या ठिकाणी मंदिराचं काम केले. शंकराची पिंड या ठिकाणी आपल्या श्रावण महिन्यात करण्याची गरज नाही. त्याच्याकरता एक सुंदर मंदिर आहे आणि त्या मंदिराची या ठिकाणी स्थापना होणार आहे. त्यावेळेस माझंच किती त्यामुळे तुम्हाला परत एकदा दूर व्हायला तुम्हाला परत एकदा यावं सगळ्यांना तुम्हाला पहिल्यांदा सांगून ठेवतो. त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या पिंडीची त्या स्थापना होणार आहे, कलशारोहण होणार आहे. त्यावेळेस सर्वांनी उपस्थित राहणं सांगता या सर्वांना कळंकर परिवाराच्या वतीने विनंती करतो. सुंदर असं मंदिर 2 लाख रुपये खर्च त्यांनी केला जवळजवळ आणि सुंदर असं मंदिर होणार आहे. आपल्या श्रावण महिन्यात करायचं होतं परंतु ते म्हणजे आता ठीक नाही आणि सत्यात नको म्हणून आपण पुढे दाखवतोय. अशा प्रकारे ते चांगला कार्यक्रम होईल आणि आता या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे भजन म्हणणार मी आणि तुकाराम महाराज पहिले चरण घालणार बाबा फक्त पहिले चरण माहिती पहिले ते थोडं पाहिजे सगळं अभंग सोडवणं 6 चरण अभंगाची आणि 6 सोडवायची म्हणल्यावर आपल्याला इथं नक्कीच पाठ होईल आणि पाठ झाल्यानंतर तुम्ही म्हणतो मला काय तर अशा प्रकारे कीर्तन सेवा तुमच्या सर्वांच्या कीर्तने अर्पण करतो. आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली तुकोबरे असतील या निवडच्या कळस
तुकोबरायांनी या अभंगामध्ये नामशक्ती सर्व संतांनी सांगितलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोणीकडे. तुकोबराय म्हणतात ते नामस्कीर्तन साधन सोपं आहे, त्यांनी पाप सगळे जळून जातात. त्या ठिकाणी ठाईच बसून करायला शिकतं. अवधी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हा मंत्र जपा. यापेक्षा दुसरं साधन नाही. याच्यापेक्षा दुसरं काही साधन असलं तरी पांडुरंगाची विठ्ठलाची शपथ देतो. याच्यापेक्षा दुसरं काहीच साधन नाही. राम म्हणता वाटताले आणि यज्ञ पावला पावले. राम म्हणून घरातून राम म्हणून पाऊल टाकी द्या, तुम्हाला यज्ञाचं पुण्य भेटेल. गप्पा मारीत मारीत येऊ नका. घरातून बंदरापर्यंत इथं राम राम म्हणत आले ना, तर कितीतरी यज्ञाचं पुण्य तुम्हाला भेटणार आहे. पंढरपूरला पायी दिंडी करतो आपण. पण रवी महाराज सुद्धा पंढरपूरला गेले होते. त्यांना म्हटलं गप्पा मारू नका, फोन सुद्धा घेऊ नका, फक्त ज्ञानोबामुळे तुकाराम तुम्हाला किंवा रामकृष्ण हरी म्हणून पाऊल टाकत चला, म्हणजे तुम्हाला त्याचं पुण्य भेटेल. आपले गोरख भाऊ सुद्धा शिर्डीला पायी जातात. त्यांना सारखं माहिती होतं असताच फोनवर बोलायचे पुढे झाले, पण शिर्डीला पायी झाले. अहो म्हणलं महाराज ते फोन ठेवा, घरात कोणाचा फोन आला तर घेऊ नका, तुमची वारी व्यर्थ जाईल. रामकृष्ण हरी म्हणून पाऊल टाका, राम म्हणता वाट झाली आणि यज्ञ पावला पावले. अशा प्रकारे यज्ञाचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. अशा प्रकारे त्यांनी बोलणी केली आणि आपल्याला पुण्य प्राप्त होण्याकरता रामकृष्ण हरी जेवढं तुम्हाला म्हणता येईल दिवसातून तेवढं म्हणा. कारण हरिबोला घेता आणि त्या ठिकाणी हसता खेळता हरिबोला हरिबोलाच्या हरिबोला म्हणजे एका जणांनी हरिबोला. कारण तुम्हाला हरी म्हणण्याकरता काम जरी केलं, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. तुम्ही कसंही म्हणा, झोपल्या म्हणा, पडल्या म्हणा, उठल्या म्हणा, त्या ठिकाणी आंघोळ जरी नाही केली तरी म्हणा. तुम्हाला कसल्याच बंधन नाही, प्रत्येक गोष्टीला बंधन आहे. कर्म, उपासना, योग मार्ग, ज्ञान मार्ग याच्याकरता प्रत्येकाला अडथळे आहेत. मला शरीराची शुद्धी आहे, परंतु नाम घेण्याकरता काही शुद्धी नाही. तुम्ही नाम घेतलं तर जीवनाचं कल्याण होणार आहे. तेच नाम आपण घेतलेला एकदम अवश्य बदलतो. ज्ञानेश्वरा मना असतील, कोणशी घेतलेल्या महिला असतील, बाजार चौधर असतील, आमचे अतुल महाराज चव्हाण असतील, औषधे महाराज असतील, काळकरी आमच्या आपल्या सगळी मंडळी, त्याप्रमाणे आमचे सुंदर असे काळकरी आनंदचे काळकरी आहेत. त्या ठिकाणी देवानंद महाराज आहे, त्या किरण महाराज आहे. सुंदर अशा प्रकारे खाली आपल्याला दिवस धन्यवाद देतो. थोडी 2 मिनिटं बसायला चालू शेवटची
Thank you.